सर्व पत्रकार बंधू वेगवेगळ्या पत्रकार पेपरचे सर्व सहकारी पत्रकार, त्याचबरोबर संस्थेतले आमच्या संस्थेत काम करणारे आणि वेगवेगळ्या पेपर आणि त्या दैनिक याच्यासाठी काम करणारे सर्व संस्थेचे पत्रकार, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, क्रीडा समन्वय, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या, चव्हाण मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, मी प्रथमतः अतिशय आनंदाने आपलं या ठिकाणी स्वागत करतो, कारण वारंवार आपली भेट होतच असते. परंतु संस्थेच्या वतीने जो हा क्रीडा महोत्सव या महाविद्यालयामध्ये भरवला जातो त्याची एका मिनिटात मी पार्श्वभूमी 2011-12 पासून हा क्रीडा महोत्सव बालेवाडी स्टेडियममध्ये भरवला जायचा, परंतु गेल्या 3 वर्षापासून संस्थेने हा क्रीडा महोत्सव आपल्या प्रांगणात, सासवड महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला पाहिजे आणि त्याची चित्रफित आपल्याला समोर दिसती आहे. तर त्याची आयोजनाची जबाबदारी सासवड महाविद्यालयाच्या दोन्हीही शाखांना, म्हणजे वाघेरे महाविद्यालय सासवड आणि फार्मसी महाविद्यालय सासवड या दोन्हीही शाखांना आयोजन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. गेली 2 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा या महाविद्यालयात पार पडल्या संस्थेच्या वतीने. आणि ही पत्रकार परिषद पहिल्यांदाच आपण सासवड परिसरात घेतोय. काही त्रुटी असतील तर ते आम्हाला नंतर आपण सांगाव्या, परंतु आम्ही ज्या पद्धतीने पत्रकार भवनला ती पत्रकार परिषद घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, त्याच पद्धतीने या सर्व गोष्टी करण्यासाठी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख सुवर्णा खोडके मॅडम यांनी गेले 3-4 दिवस या पत्रकार परिषदेच्या आयोजनासाठी मदत केलेली आहे. त्यांचाही नामोल्लेख राहून जायला नकोय. आपण सर्वजण या महाविद्यालयाच्या उन्नतीचे एक घटक आहात की तुम्ही पाहताय महाविद्यालय काय करतं समाजासाठी, काय नाही करत. परंतु महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने मुलांना क्रीडा प्रकारामध्ये किंवा प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये मोटिवेशन देण्याचं काम आणि त्याच्या संपूर्ण माहिती आदरणीय कदम साहेब पत्रकार परिषदेला देणारच आहेत. परंतु एक महाविद्यालयाचा शाखा प्रमुख म्हणून महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थ्यांचा नामोल्लेख आपल्या समोर करणं मला क्रमप्राप्त वाटतं. आत्ताच साहेबांनी संविधानावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य बसवलं आणि पुणे विद्यापीठाच्या 350 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाला गेली 2 वर्ष प्रथम क्रमांक मिळतो आहे. साधारणपैकी 7 लाख विद्यार्थी असतील, त्या 7 लाखांमधून 10 विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक मिळतो आहे. त्याच्यामध्ये आणखीन आपण कसं म्हणतो, खुर्ची पुढे अतिशय गोड आजचा निर्णय साहेबांनी त्याचाही नामोल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो की जे विद्यार्थी खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांना तर संस्थेच्या वतीने फीमध्ये सवलत मिळते, परंतु पथनाट्य पाहिल्यानंतर साहेबांनी जागेवर डिक्लेअर केलं की ह्या पथनाट्यामध्ये जे मुलं किंवा मुली सहभागी असतील आणि इथून पुढेही जर प्रथम क्रमांक आला अशा सांस्कृतिक याच्यामध्ये, तर त्या मुलांच्या फीमध्ये 10% सवलत देण्याचा एक मला असं वाटतं की हा ऐतिहासिक निर्णय आहे. कारण आमची नेहमी भावना अशी असते की वरिष्ठांनी या मुलांचं कौतुक करावं, आमचे सहकारी त्या पद्धतीने काम करतात त्यांचंही कौतुक करावं आणि त्या कौतुकाला आम्ही पात्र ठरलो असं मला आज वाटतं आहे. आणि म्हणून संस्थेचं आणि साहेबांचंही या ठिकाणी मनापासून मी ऋण व्यक्त करतो की ह्या मुलांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आज ही मदत किंवा त्याला आपण काय म्हणतो बक्षीस दिलेलं आहे. आणि वारंवार इथून पुढेही अशा पद्धतीचा निर्णय कदाचित संस्थेच्या माध्यमातून होईल याचीही मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी सर्वांचं आणखीन एक मला नामोल्लेख करावा असं वाटतो, साहेब करणारच आहे. महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांनी भारताचं प्रेझेंटेशन किंवा महाविद्यालयाचं प्रेझेंटेशन तर केलं, परंतु भारताचं प्रतिनिधित्व, संस्थेचं आणि भारताचं प्रतिनिधित्व त्या खेळामध्ये केलेलं, त्याचा नामोल्लेख होईल. परंतु हे आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातनं, मी आमच्या नाही म्हणत तर आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातनं अतिशय भूषणावह गोष्ट आहे, त्याचाही नामोल्लेख या ठिकाणी मी करतो आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आणि आजच्या पत्रकार परिषदेचे आमचे संस्थेचे मानद सचिव यांच्या वतीने ही पत्रकार परिषद सुरू करावी अशी आपल्याला विनंती. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरे महाविद्यालय आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे आपण जिल्हा
आणि या क्रीडा स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने मी आज महाविद्यालयाला भेट दिली आणि त्याच अनुषंगाने आपल्याबरोबर संवाद साधावा आणि एक प्रेस नोट घ्यावी हा त्याच्या पाठीमागचा एक दृष्टिकोन होता. सरांनी सांगितलं की 2011-12 पासून आपण ही जवळजवळ स्पर्धा घेतो आणि ही स्पर्धा करत असताना प्रथमतः बालेवाडीमध्ये स्टेडियममध्ये आम्ही घेत होतो. त्याच्या पाठीमागचाच उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि करिअर करत असताना शैक्षणिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा क्षेत्र असेल याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी आपलं करिअर करू शकतात आणि त्या दृष्टिकोनाने त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना कला क्रीडा क्षेत्रामध्ये उपक्रम घेऊन सहभागी करून घेणं त्याच्या पाठीमागचा हेतू होता आणि त्या दृष्टिकोनातून गेले 10-12 वर्ष आम्ही सतत उपक्रम घेतो आणि त्याचंच फलित जर आपण पाहिलं तर गेल्या ह्या 10-12 वर्षामध्ये संस्थेचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, नैपुण्य मिळाले. एका दृष्टीने तुम्हाला मला अभिमानाने सांगायचं की या क्रीडा स्पर्धा घेत असताना आमचे काही विद्यार्थी शिवछत्रपती अवॉर्ड पण करतात. गेल्या वर्षी जे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च क्रीडा क्षेत्रामधला जो बहुमान दिला जातो तो शिवछत्रपती पुरस्कार म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना 2 जणांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. त्याच्या अगोदरही एक शिवछत्रपती पुरस्कार ज्या आपण महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या वतीने खेलो इंडियाची जी क्रीडा स्पर्धा करतो या खेलो इंडियामध्ये सुद्धा आपल्या संस्थेतले काही विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालं. ही एक फार मोठी जमेची बाजू आहे. याच्या पाठीमागची भावना की विद्यार्थ्यांच्या मध्ये आमची बहुजन समाजाची संस्था जवळजवळ आज 84 वर्षामध्ये ही संस्था पदार्पण करते. 1941 साली संस्था आदरणीय गोलप साहेब आणि साहेबांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी ही संस्था स्थापन केली. तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता. म्हणजे 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि 41 साली संस्था स्थापन आणि 34 विद्यार्थ्यांवर ही संस्था स्थापन झालेली ही संस्था आज जवळजवळ 1 लाख विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि सर्व बहुजन समाजाची संस्था. बेसिकली ही संस्था स्थापन झाली त्याच्या पाठीमागचा रुरल एरियातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू. परंतु कालांतराने ज्या काही आमच्या संस्था ह्या अर्बन एरियामध्ये सुद्धा आल्या, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला हडपसर घ्यायचं असेल, वाघोली असेल, आकुर्डी असेल, सांगली असेल, ह्या सर्व ग्रामीण भागातल्या संस्था पण आज कॉर्पोरेशनच्या ज्युडिक्शनमध्ये आल्यामुळे त्या अर्बनमध्ये आल्या आणि असं असताना 34 विद्यार्थ्यांवर ही संस्था स्थापन झाली. 1 लाख विद्यार्थी होते. पूर्वी फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळा होती. आज मला अभिमानाने सांगायचं असतं प्रायमरी सेकंडरी आहेत, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, प्रोफेशन कॉलेज आहे, 3 फार्मसी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 2 MBA कॉलेज आहे, इंग्लिश मिडियम चालू आहे, CBSE स्कूल आहे. म्हणजे PG नर्सरी टू PG पर्यंत आपल्याकडे ह्या सर्व फॅकल्टीचे विभाग आहेत आणि आपल्या बहुजन समाजातल्या संपूर्ण जिल्हा असते, जिल्ह्याच्या बाहेरच्या इतर राष्ट्रातले देशातील सुद्धा लोक आपल्याकडे शिक्षणाला येतात. त्याचंच हे फलित आपल्याला मानावं लागेल. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेत असताना यावर्षी मी मगाशी सांगितलं की बालेवाडी यावर्षी आम्ही बालेवाडीत घेणार आहोत. कारण पूर्वी आम्ही बालेवाडीत घेत होतो. नंतर असा विचार आला बालेवाडीत का घेण्याचा आमचा प्रयत्न असायचा, कारण ग्रामीण भागातल्या मुलांना टेक्निकल नॉलेज मिळावं, नॅशनल इंटरनॅशनल स्टेडियम काय आहे ते पाहायला मिळावं आणि त्या ट्रॅकवर खेळता आलं पाहिजे. 10 वर्षापूर्वी याच्या अगोदर खेलो इंडिया आणि आशिया झाले होते म्हणून ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं होतं. मग तिथं आपल्या विद्यार्थ्यांना कधी पाहायला सुद्धा खेळता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा. आणि त्याच्यानंतर मग आपण आपले जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विविध कॅम्पस आहेत तिथे जर आपण स्पर्धा जर घेतल्या तर तिथे डेव्हलपमेंट होऊ शकते.
आज तुम्ही जर पाहिल्यात, आज जी स्पर्धा आपण इथं घेतोय, तर तुम्ही आजूबाजूला जे ग्राउंड तयार करणं असेल, बाकीच्या भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न आला, म्हणजे या एरियामध्ये तो एरिया आपला डेव्हलप होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. म्हणून आम्ही शाश्वतचा उपक्रम केला. आता काही दिवसांनी आमच्याकडे काही जणांची मागणी पण ओतूरला पण घ्या, ओतूरला पण मोठा कॅम्पस आहे. असं विविध क्षेत्र, आता तुम्ही ते जर पाहत असाल, हे संचलन वगैरे सुद्धा आम्ही जी मिनी ऑलिम्पिक असतं किंवा एशियाड असतं त्या पद्धतीच्या धर्तीवर आम्ही हा इनॉग्रेशन फंक्शन घेतो. कारण हा त्याच्यातनं विद्यार्थ्यांना बरंच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं हे उपक्रम घेतो. यावर्षी आपल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करत असताना आमच्या खासदार आदरणीय सुनेत्राताई पवार या उपस्थित राहणार आहे. आणि त्याच्यानंतर यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती की सध्या निवडणूक, लोकशाही प्रक्रियाची निवडणूक चालू आहे, त्याच्यामुळे अनेक राजकीय लोक सगळे त्या त्या भागामध्ये व्यस्त आहेत. म्हणून यावेळेस आम्ही डिसिजन केला की सगळे अधिकारी वर्गांना बोलावं. त्याच्यामध्ये आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, त्याचप्रमाणे उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, त्याचप्रमाणे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलगुरू डॉक्टर राजेंद्र विखे, उपकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा आपले ॲडिशनल कलेक्टर सतीश राऊत, त्याच्यानंतर आपले डॉक्टर एम जी ताकोळे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, त्याचप्रमाणे माजी कुलगुरू स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ आणि आपले नगराध्यक्ष सासवडच्या नगराध्यक्ष श्री आनंदी काकी जगताप, त्याचप्रमाणे जेजुरीच्या नगराध्यक्ष जयदीप बारबाई, त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी रुस्तुमे हिंद, आपले शिवछत्रपती अवॉर्ड, विविध क्षेत्रामध्ये जे क्रीडा क्षेत्रातले ज्यांनी नैपुण्य मिळवलं असे माजी विद्यार्थी, राष्ट्रीय खेळाडू यांना आम्ही सर्वांना सहभागी घेऊन येणार. त्याचप्रमाणे आपल्या या परिसरातल्या सर्व समाजातल्या घटकातल्या सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा याचे आजी माजी सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आपण सर्व जर पत्रकार बंधू आणि भगिनींनो या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन करावं. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि प्रोत्साहन देण्याचं काम संस्था करतेच, पण संस्थेबरोबर मी खऱ्या अर्थाने या पत्रकार बंधूंचं फार मोठं योगदान आहे. कारण मला माहिती आहे, मी विद्यार्थी दशेमध्ये एखाद्या मी सुद्धा क्रीडामध्ये भाग घेत होतो आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कुठेतरी बक्षीस मिळालं आणि कुठेतरी पेपरला माझं नाव आलं तर मला अजून प्रोत्साहन मिळतं आणि तेच फार महत्त्वाचं असतं. आतापर्यंत तुम्ही संस्थेवर प्रेम केलेले बरेचसे मला वाटतं पत्रकार या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करता. म्हणून मी यावेळेस निर्णय घेतला की यावेळेस आपल्याला सासवडमध्ये पत्रकार परिषद आणि तुमच्याशी संवाद साधावा. बरेच लोकांचे आहे बोलणं आहे, परंतु प्रत्यक्ष बरेच जण भेटत नाही, पण तुमचं प्रेम संस्थेवर असतं त्या दृष्टिकोनातून गेलो. आता इथे आपण काय, कारण आम्ही जी नॅशनल रॅली घेतो, सायकलची रॅली, तेव्हा आम्ही तिथं पत्रकार परिषद, आता जिल्हास्तरीय तुमच्याकडे असंच प्रेम राहावं आणि चांगल्या पद्धतीचं तुमचं सहकार्य या संस्थेला आणि या विद्यालयाला मिळतं.